नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे मोठी दयनीय अवस्था, सुविधांचा मोठा अभाव, सत्ताधाऱ्यांचं होतंय दुर्लक्ष। बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या चौघांवरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मातंग समाजाच्या शेंडगे कुटुंबियास जीव मारण्याची धमकी, तक्रार करून देखील कारवाई मात्र शून्य, त्यामुळे दलित महासंघाच्या वतीनं उपोषण सुरू। आणि आळंदीमध्ये विवाहितेवरती सामूहिक बलात्कार, तात्काळ चौघांना पोलिसांनी केले अटक। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं, या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरामध्ये सरकारी आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय। ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत मोडकळीस आली आहे, त्यामुळे शहरामधील अभ्यासिकेमध्ये ग्रामीण रुग्णालयाचं स्थलांतर करण्यात आलं। मात्र तिथे देखील रुग्णालयाची अत्यंत बिकट अवस्था आहे। तिथे पुरेशा सुविधा नाहीयेत, अनेक गोष्टींची तिथे कमतरता आहे। त्यामुळे राहुरी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय हे फक्त नावापुरतंच राहिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुमारे 50,000 लोकसंख्या असलेल्या राहुरी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर सरकारी आरोग्य सेवा फक्त नावापुरतीच राहिली आहे। तालुक्यामधील पुढाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आगीमधनं निघून फुपाट्यामध्ये पडल्यासारखी गत ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे। राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पूर्णपणे मोडकळीस आली होती। इथे उपचार घेणाऱ्या रुग्णांसह उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना जीव मुठीमध्ये धरून इथे काम करावं लागत होतं। याबाबत अनेक जणांनी आवाज उठवला होता। काही महिन्यांपूर्वी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण करून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत व्हावी अशी मागणी केली होती। मात्र नगर येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन तनपुरे यांचं उपोषण सोडवलं होतं। नंतर काही दिवसांनी ग्रामीण रुग्णालयाचे नगर परिषदेच्या अभ्यासिका असलेल्या जागेमध्ये स्थलांतर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी फक्त सर्दी, खोकला, थंडी, ताप एवढ्याच आजारांवरती उपचार केले जात आहेत। कोणतीही सुखसुविधा नसल्यामुळे इतर मोठ्या आजारांचे उपचार घेण्यासाठी रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये पाठवलं जात आहे। सध्या सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। राहुरी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय फक्त नावापुरतच आहे। रुग्णालयाच्या प्रश्नांबाबत तालुक्यामधील पुढारी उदासीन असल्याचं दिसून येत आहे। आजपर्यंत तालुक्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी सत्ता भोगली आहे, मात्र एकाही पुढाऱ्यानं ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावला नाहीये। राहुरी तालुक्याला कोणी वाली राहिला नाहीये असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ शहर वासियांवरती आली आहे। शहरामधील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये अवाजवी खर्च करावा लागतोय। राहुरी तालुक्यामध्ये सत्ता भोगणाऱ्या पुढाऱ्यांनी लवकरात लवकर शहरामधील ग्रामीण रुग्णालयाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशीच मागणी आता जनतेमधनं करण्यात येते।
बघतो की नाही का राहुरी शहरामध्ये आपलं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. इथं एक चांगल्या रुग्णालयाची खूप गरज आहे. प्रत्येकजण म्हणतो की आम्ही या निधीतून आम्ही असं करू आम्ही तसं करू, पण कुठलीही हालचाल इथं झालेली नाही आहे. एक हे रुग्णालय चांगलं व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. एक कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. यासाठी आम्ही 2-4 सहकारी मित्र येऊन आम्ही ही गोष्ट सांगतोय की नाही का की भरपूर ठिकाणी पाहिलं आपण की चांगल्या ठिकाणी चांगल्या तालुक्यात चांगले ग्रामीण रुग्णालय आहे, पण राहुरीसारख्या तालुक्याला कुठलंही चांगलं ग्रामीण रुग्णालय नाही आहे. गोरगरिबांचे खूप हाल होतात काय, त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचं रुग्णालय व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी शासनाने किंवा तालुक्याच्या पुढाऱ्यांनी असो कुणी असो की पुढाकार घेऊन हे सर्वानुमते काम मार्गी लावावं ही अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी अधिक शंकरराव खैरे, राहुरी शहरातील नागरिक असून आज आपल्या राहुरीला ग्रामीण रुग्णालयाची खूप आवश्यकता आहे. आज जर हा जो ग्रामीण रुग्णालय बघितला तर खूप वाईट वाटतं की राहुरीमधील बरेचसे पुढारी येऊन सांगतात की नाही का आपल्या राहुरी शहराला चांगला दवाखाना देऊ, पण आजपर्यंत नाही का दवाखाना या ठिकाणी झालेला नाही. तर आता सध्या या दवाखाना पडायच्या स्थितीत असून त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने दवाखाना चालू ठेवण्यात आलेला आहे. पण त्या ठिकाणी जे आरोग्याचा विषय तो त्या ठिकाणी लोकांची खूप हाल होती. त्या ठिकाणी पण लोकांना सेवा भेटत नाही. तर लवकरात लवकर दवाखान्याचा विषय हा मार्गी लागला पाहिजे व लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. लोकांचं आरोग्य व्यवस्थित नसल्यामुळं आणि या ठिकाणी मदत नसल्यामुळं दवाखाना नसल्यामुळं लोकांची हाल होती व स्वतःचं व्यवस्थित करण्यासाठी लोकांना बाहेरगावी जावं लागतं. नगर, श्रीरामपूर लांब हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. मग त्या पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की जात असतानाच लोकांना वाईट प्रसंगाला सामोरे जावं लागतात. त्यातील घरातील व्यक्तीचं निधन होतं. त्यामुळे लवकरात लवकर हा हॉस्पिटल लवकरात लवकर राहुरी शहरामध्ये व्हायला पाहिजे ही विनंती. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मानोरा तालुक्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या आमदार राजेंद्र पाटणी मित्रमंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम जिल्ह्यामधील मानोरा इथे भाजपच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मानोरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णांची सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत आमदार राजेंद्र पाटणी मित्रमंडळाच्या वतीनं पुसद येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रती वावधने यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटणी हे होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर सुहास देशमुख, ठाकूरसिंग चव्हाण, नीलकंठ पाटील, मिलिंद देशमुख, सुनील काळे, गोदावरीताई जाधव, डॉक्टर खडसे, डॉक्टर अविनाश लोथे, डॉक्टर हरीश नवहाल, राजू अबुलकर यांची उपस्थिती होती. मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय, भाजप मानोरा आणि वावधने हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं वंध्यत्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले की ग्रामीण भागामधील जनतेशी आमची चांगली सामाजिक बांधिलकी आहे. यापुढेही आम्ही अशा आरोग्य सेवा देऊन शिबिरांचं आयोजन करणार आहोत. पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या डॉक्टर मंडळींना की तुम्ही आणखीन अशा प्रकारचे कॅम्प घ्या. आज सुद्धा साहेबांनी तेच म्हटलं आणि आम्ही त्यामुळं आता हे कॅम्प मी त्यामुळे घेतलं की साहेबांचं मला प्रोत्साहन भेटलं, पाटील साहेबांचं. आणि मॅडमने मला होकार दिला. आमच्या मॅडम रजिताई मॅडम ह्या पुसदला आता प्रॅक्टिस करत आहे. त्यांची प्रॅक्टिस खूप चांगली आहे आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे, ते मला आवडलं आणि त्यामुळं मी मॅडमचा आधी प्रतिसाद घेतला. मॅडम तुम्ही याल का? मॅडम तयार झाल्या आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला. मात्र केवळ त्यांना असा भ्रम असतो की आपल्याला जर टेस्ट बेबी सांगितली तर म्हणजे भरपूर खर्चिक ट्रीटमेंट होईल. आजही गव्हर्नमेंटकडे ही ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे, म्हणजे पेशंटच्या स्वतःच्या खिशातून पैसा खर्च होतो. त्यामुळे पेशंटला थोडीशी धाकधूक असते की म्हणजे नेमकं काय सांगतील किंवा मग खूपच खर्चिक ट्रीटमेंट असेल, मग वेळ भरपूर लागेल, असे त्यांचे अनेक प्रश्न असतात. आणि बऱ्याचदा केवळ योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते आनंदाला मुकतात. तर माझा हाच प्रयत्न आहे, म्हणजे हा एक अवेअरनेस कॅम्प. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. आंबेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघामध्ये हरभरा आणि गव्हाचं बियाणं उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी खाजगी दुकानांऐवजी खरेदी विक्री संघाच्या अधिकृत डेपोमधूनच गहू आणि हरभरा हे बियाणं खरेदी करावं असं आवाहन संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केलं आहे. आंबेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघामधील अधिकृत डेपोमध्ये अनुदानावरती हरभरा आणि गहू बियाणं उपलब्ध झालंय. सर्व शेतकरी बांधवांनी खाजगी दुकानांमधनं बियाणं खरेदी न करता खरेदी विक्री संघाच्या डेपोमधनंच खरेदी करावं असं आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केलं आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित पुणे, आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड मंचर यांच्या संयुक्त विद्यमानं विधानसभा माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्यानं या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत गहू, हरभरा बियाणांचं वाटप आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. दरम्यान उपलब्ध बियाणे हे मर्यादित असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बियाणं खरेदी करावं असं आवाहन संचालक मंडळानं केलं आहे. तसेच खरेदी विक्री संघामध्ये मिश्र खतं, विद्राव्य खतं उपलब्ध आहेत. ती जुन्या विक्री दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत असं अनिल वाळुंज यांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित पुणे व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आंबेगाव तालुक्याचे भागीरदाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या सहकार्याने रब्बी हंगाम 2018 करता सदरचे बियाणे उपलब्ध झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी चालू रब्बी हंगामासाठी अनुदानावर हरभरा गहूचं बियाणं या ठिकाणी संघामध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व आंबेगाव तालुका खरेदी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू आर्थिक वर्षासाठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत हरभरा गहू बियाण्याचे वाटप संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बंधूंना करण्यात येणार आहे. तरी त्या सर्व गहू हरभऱ्याचं सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे गहू जवळजवळ 11 टन आणि हरभऱ्याचं बी 5 टन हे संघामध्ये उपलब्ध झालेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण मनसर आणि गोडेगाव या 2 डेपोमधून सदर्श हरभरा गहू हे बियाणे घेऊन जावे. त्याचप्रमाणे चालू महिन्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये रासायनिक खतांची किमती वाढलेल्या आहेत. जवळजवळ 60 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंतची खतांमध्ये वाढ झालेली आहे. पण संघामध्ये जुन्याच दराने अजून रासायनिक खतांची विक्री केली जाते. तरी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की संघामध्ये फक्त युरिया न खरेदी करता सर्व प्रकारची रासायनिक खते जर संघामधून खरेदी केली तर सर्वांना वाढलेले दर आम्ही काही त्यात लावत नाही. जुन्याच दराने या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना खतं भेटतील. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बैलगाडा शर्यतीवरती बंदी असताना देखील बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या चौघांवरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अशा प्रकारे न्यायालयाच्या निर्णयाचा भंग करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आलाय. बैलगाडा शर्यतीवरती बंदी असताना देखील बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या चौघांवरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू दत्तात्रय दहिफळे यांनी या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटलंय की 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिरूर तालुक्यातील फाकटे येथील घोडनदी तीरावरती बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. घोडनदी काठावरती समाधान हनुमंत केदारी, दीपक नवनाथ राळे, शरद तानाजी गाजरे, संजय कचरू बाबर यांनी स्वतःच्या मौज मजेसाठी बैलांना पिकअपमध्ये निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून शर्यतीसाठी आणलं. या बैलांना बैलगाड्यांना जुंपून निर्दयीपणे वागणूक देऊन घाटांमध्ये पळवण्याचा प्रयत्न केलाय आणि उच्च न्यायालयाच्या बैलगाड्या शर्यतीवरील बंदी घातलेल्या निर्णयाचा भंग केलाय. त्यामुळे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करतात. दरम्यान यापुढे अशा प्रकारे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक भगवान मुंडे यांनी दिला आहे. दिनांक 28/10/2018 रोजी ग्राम फाकटे येथे गावातील काही लोकांनी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यांना हायकोर्टाची मनाई असतानासुद्धा यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्यामुळे
ज्या लोकांनी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं त्यामध्ये समाधान मारुती केदारी, दीपक नवनाथ काळे राळे, शरद तानाजी गाजरे, संजय कचरू बाबर, सर्व राहणार वडनेर, बुद्रुक तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या लोकांनी त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केल्यामुळे बैलांना गाडीमध्ये भरून त्या ठिकाणी घेऊन आले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान 188 आणि मुंबई कायदा कलम 119 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागवण्याचा प्रतिबंध करण्याचा अधिकार अधिनियमाप्रमाणे कलम 11 प्रमाणे सुद्धा या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे असे कोणी बैलगाडी शर्यतीचं कोणी आयोजन करणार असेल तरी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. आळंदीमधील MIT कॉलेजमधील असंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी गरीब आणि गरजवंत मुलांना कपड्यांचं वाटप केलंय. रॉबिनहुड आर्मीच्या वतीनं हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय. आपल्याला नेहमी सर्वत्र गरजवंत गरीब नागरिक आणि लहान मुलं दिसून येतात. मात्र त्यांच्यासाठी धडपडणारी लोक बोटावरती मोजणे इतकीच आहेत. पुण्यामधील माऊलीच्या आळंदीमध्ये काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी सुखामध्ये जाण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवलाय. रॉबिनहुड आर्मी नाव ऐकताच आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारे. अशाच नावानं आळंदीमधील MIT कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरीब आणि गरजू मुलांना कपड्यांचं वाटप केलंय. दिवाळी सण जवळ आल्यामुळे त्यांनी देखील हा सण साजरा करावा आणि आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून माणुसकी दाखवावी असा या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी संदेश दिलाय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सरकारी काम आणि 4 महिने थांब याचं उत्तम उदाहरण आपणास पाहायचं असेल तर आपण आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी आणि पारगाव गावाच्या सीमेवरील असलेल्या वैदवाडीला अवश्य भेट द्या. इथे परिसरामध्ये अगदी कोणत्याही माणसाचा हात पोहोचेल एवढ्या अंतरावरती विजेच्या तारा लोंबकळलेल्या पाहायला दिसतील. तक्रार करून देखील प्रशासन किंवा कंपनी याची साधी दखल देखील घेत नाहीये, हे विशेष. आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी गावाच्या सीमेवरती वसलेल्या वैदवाडी या वस्तीवरचे ग्रामस्थ सध्या भीतीच्या आणि दहशतीच्या सावटाखाली जगतायत. ही भीती किंवा दहशत चोरट्याची अथवा बिबट्याची नसून ही दहशत आहे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची. वैदवाडी कापडदरा या 2 वस्त्यांना जोडणाऱ्या पाणंद मार्गावरील कोणत्याही उभ्या माणसाच्या हाताला लागेल एवढ्या अंतरावर इथे वीजवाहक तारा लोंबकळलेल्या आहेत. झुकलेल्या तारांमुळे या परिसरामध्ये लोकांना शेती करणं देखील अवघड होऊन बसलंय. या तारा एवढ्या खाली आहेत की 5 ते 5.5 फूट उंची असणाऱ्या माणसाचा विनासायास याला हात पोहोचू शकतो. वीज वितरण कंपनीला याबाबत कल्पना देऊन देखील संबंधित कंपनीनं मात्र दुरुस्तीबाबत कोणतीही तसदी घेतली नाही, हे विशेष. याबाबत स्थानिक रहिवासी तुषार वैद्य यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. वैदवाडी या ठिकाणी कापडदरा रस्त्यावर असणारा हा विजेचे पोल आहे 2. या ठिकाणी या तारामध्ये खूप जोल पडलेला आहे. या जोलमुळे या ठिकाणी स्पार्किंग होते वारा आल्यावर, अतिशय वारा असल्यावर. आणि या ताराच्या स्प्रिंग टाकले नसते तर यातमध्ये एनी टाईम स्पार्किंग व्हायची. त्यामुळे मी व माझ्या सहकारी मित्रांनी थोडेफार प्रमाणात मदत केली व आम्ही शिडी उभे राहून आम्ही ते स्प्रिंगा टाकल्या. त्यामुळे स्पार्किंग होणं कमी झालं. परंतु इथून येणं जाणं बंद होत आहे. इथून तारा खालून जाता येत नाही, ट्रॅक्टर नेता येत नाही, आपल्याला बैलगाडी नेता येत आहेत, शेतीची कामं करता येत नाही. इथल्या शेतकऱ्यांची हाल होत आहे या तारामुळे. म्हणजे दळणवळण होत नाही, इकडलं तिकडे होत नाही. MSC बोर्डाकडे कंप्लेंट देखील केली होती या तारांवरची, परंतु येथे बिल न भरल्यामुळे याकडे दुर्लक्ष केले MSC बोर्डाने. असं त्यांनी आम्हाला उत्तर दिले आहे. आत्ताच जुलैमध्ये पाऊस झाला. या जुलै म्हणजे 3 महिन्यापूर्वी पाऊस झाला. त्या या ठिकाणी 3-4 ते 4 कुत्रे मृत्युमुखी पडली होती. यांना कारणीभूत एकच होतं, या ठिकाणी आर्थिंगची व्यवस्था नव्हते,
किंवा वरून आलेले तारा आणि त्या त्या खांबळाला जो सपोर्ट असतो त्या ताराला करंट आला, यामुळे 4-5 कुत्री मेलेली आहे. या देखील मेलेली सुद्धा देखील होती. या ठिकाणी कुत्री मेले होती. याप्रमाणे एखादे 4 कुत्री मेले, त्या ठिकाणी एखादा माणसाचा बळी गेला असता. या ठिकाणी MSC बोर्डाने याची काय उत्तर द्यावं, यांनी दखल घेतली पाहिजे MSC बोर्डाने, हीच आमची विनंती आहे, अशी आमची मागणी आहे. आणि या ठिकाणच्या तारा लवकरात लवकर ओढून घ्यावा हीच विनंती करतो आम्ही तुम्हाला. परंतु फक्त कुत्र्यांचा बळी गेला, फक्त मनुष्याचा बळी जाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आणि तारा लवकरात लवकर खेचून घेणे व ते आर्थिक करंट आला होता पावसाळ्याचा, जुलैमध्ये पाऊस होता त्यावेळेस 4-5 कुत्री मेले, अशी घटना होऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याचा किंवा मनुष्याचा बळी जाऊ नये याची MSC बोर्डाने नोंद घ्यायची. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचं हे एकच उदाहरण नाहीये. मीटरचं रीडिंग न घेता येणारी अवाच्या सव्वा बिलं, नादुरुस्त झालेले DP बॉक्स, तुटलेले फ्यूज, पोलवरती वाढलेलं गवत, खराब आणि जीर्ण झालेल्या लिंक, दगड टांगलेल्या तारा अशा समस्या या ठिकाणी नित्याच्याच आहेत. याशिवाय बिल भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी बाकी असताना मिळालेली बिलं या भोंगळ कारभाराचीच उदाहरणं आहेत. याबाबत वारंवार तक्रारी सूचना करून देखील प्रशासन मात्र गप्प आहे. या समस्येची लवकरात लवकर सोडवण करावी, अन्यथा वैदवाडी, जारकरवाडी, कापडदरा येथील ग्रामस्थ महिलांसह वीज वितरण कंपनीवरती मोर्चा काढतील असा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय. निगरगट्ट प्रशासन आता कधी जागं होणार की संबंधित घटनेमध्ये एखादा बळी गेल्यावरच प्रशासन याची दखल घेणार हे येणारा काळच ठरवेल. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मातंग समाजाच्या शेंडगे कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची तक्रार करून दखल मात्र अद्यापर्यंत घेण्यात आली नाहीये. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू करण्यात आलंय. मातंग समाजाच्या शेंडगे कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि त्यावरती तक्रार करून देखील कारवाई होत नाहीये. त्यामुळे दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मातंग समाजाचं कुटुंब सन 2010 पासनं शहरामधील आनंदनगर प्लॉट नंबर 77 गुलमोहर रोड इथे वॉचमन म्हणून जागेची आणि फळझाडांची राखण करण्याचं काम करत आहे. बोडखे यांनी लावलेलं रोपटं त्यांना आता फळं लागलेली आहेत. तिथेच बोडके यांनी एक पत्र्याची खोली शेंडगे यांना बांधून दिली आहे. कामाच्या बदल्यामध्ये त्यांना मानधन म्हणून 5,000 रुपये देण्याचं कबूल झालं होतं. बोडके बाहेरगावी पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे केव्हा तरीच प्लॉटकडे येत असतात, परंतु त्यांना आता प्लॉटमध्ये बांधकाम करायचंय. त्यामुळे कामगार मीनाबाई विलास शेंडगे यांना कोणताही मोबदला न देता कामावरनं काढून देण्याचे प्रयत्न ते करतायत. मीनाबाई शेंडगे त्यांचा पती आणि मुलगा एकत्र तिथे राहत आहेत. विलास शेंडगे याची देखभाल करतात आणि मीनाबाई या क्षीरसागर हॉस्पिटलमध्ये मावशी म्हणून काम करून मुलाचं शिक्षण आणि आपली उपजीविका भागवत आहेत. मच्छिंद्र निवृत्ती बोडके त्यांचे मेहुणे बाबासाहेब खेडकर, मनोज खेडकर यांनी शेंडगे यांना खोली खाली करायला सांगितलंय आणि त्यावेळेस मीनाबाई म्हणाल्या की आम्ही आपल्या प्लॉटमध्ये कष्ट करून झाडं जगवली आहेत, त्यांची देखभाल केली आहे. या कष्टाचे आणि पगाराचे आमचे पैसे देण्यात यावे, तेव्हाच आम्ही खोली खाली करू. त्यावेळेस बोडखे यांनी मी आपणास एकही रुपया देणार नाहीये, मी पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आपल्या मुलासह सर्वांवरती खोटे गुन्हे दाखल करणार असं म्हणत त्याच दिवशी संध्याकाळी 10 वाजता तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये शेंडगे या दाम्पत्यास घेऊन गेले. त्यांचा कोणताही दोष नसताना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बसवून ठेवलं आणि संध्याकाळी 6 वाजता सोडून दिलंय. त्यानंतर बोडखे आणि खेडकर यांनी खोली खाली करा अन्यथा जीवे मारून टाकू अशी धमकी त्यांना दिली आहे. अशी तक्रार तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे विनंती अर्ज देण्यात आला, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाहीये. जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नाहीये. त्यामुळे दलित महासंघाच्या वतीनं हे उपोषण सुरू करण्यात आलंय. माझं नाव मीना विलास शेंडगे. आम्ही 2010
2010 पासून ते 2018 पर्यंत मच्छिंदर निवृत्ती बोडके यांच्या प्लॉटमध्ये राहत आहोत. त्यांनी आमच्या कामाच्या आतापर्यंत 5,000 रुपये महिन्याने ठरल्याप्रमाणे पैसे त्यांनी आतापर्यंत कुठलाही पगार दिलेला नाही आणि आम्ही पगार मागितल्यामुळे त्यांनी आम्हाला 2018 रोजी पैसे मागितल्यामुळे त्यांनी आम्हाला तोफखाना पोलीस स्टेशनला दिवसभर बसवले आणि संध्याकाळी 6 वाजता सोडून दिले. त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा ही आमची नम्र विनंती आहे. आणि मागासवर्गीय हिंदू मांग समाजाच्या मीनाबाई विलास शेंडगे यांना गेले 1 महिन्यापासून घरमालक मच्छिंद्र निवृत्ती बोडके PSI अधिकारी हा नेहमी त्रास देत आहे आणि यांच्या घराचं रक्षण, यांच्या प्लॉटचं रक्षण या दाम्पत्यांनी एक छोटंसं झाड लावल्यापासून आज त्या झाडाला फळं आलेले आहेत. सन 2010 पासून ते सन 2018पर्यंत आजपर्यंत ते दाम्पत्य त्या ठिकाणी काम करत आहे. परंतु या पोलीस अधिकारी मच्छिंद्र बोडके यांना त्या ठिकाणी त्यांचं घर बांधायचं असल्याने या दाम्पत्याला शेंडगे कुटुंबियांना हे हाकलून देण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु त्या काळामध्ये यांनी सांगितलं की आमचे पैसे, आमचा पगार जो थकलेला आहे, आपली जी 5,000 रुपयाप्रमाणे जी आपली मानसिकता झालेली आहे पगार देण्याची, ती आमची आज 8 वर्षाचा आम्हाला पगार द्यावा, आम्ही घर खोली खाली करू. परंतु त्यांचे जे मेहुणे आहेत बाबासाहेब खेडकर आणि भाचा यांनी या कुटुंबाला घरी जाऊन दमदाटी केली, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. त्याचप्रमाणे 5,000 रुपये महिन्याप्रमाणे यांचे पैसे मिळावेत आणि PSI मच्छिंद्र बोडके यांना या पोलीस खात्यातून विलंबित करण्यात यावं अशी दलित महासंघाची मागणी आहे. जोपर्यंत 5,000 रुपयेप्रमाणे या दाम्पत्याचे 8 वर्षाचे बिल दिलं जात नाही किंवा पोलीस अधिकारी यांना विलंबित केले जात नाही, त्यांचे मेहुणे बाबासाहेब खेडके यांच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत दलित महासंघ उपोषण सोडणार नाही. दुसरी गोष्ट अशी की 2 तारखेला 2/10 गांधी जयंती दिवशी या दाम्पत्यांना तोफखाना पोलीस स्टेशनला दिवसभर बसवून ठेवलेलं, यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना ते संबंधित तोफखाना पोलीस स्टेशन यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून कारवाई व्हावी अशी अहमदनगर जिल्हा दलित महासंघाच्या वतीने मागणी करत आहोत. आज या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने जे मातंग समाजाची महिला मीना विलास शेंडगे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, अन्याय करणारे हे पोलीस अधिकारी आहेत बोडके, मच्छिंद्र निवृत्ती बोडके या पोलीस अधिकाऱ्याने त्याची इथलं खाजगी मालमत्ता राखण करण्यासाठी या कुटुंबाला तिथं ठेवलं. गेली 10 वर्ष हे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राखण करतात, नोकरी करतात आणि एक पत्र्याच्या शेडमध्ये तिथे राहतात. हे सगळं करत असताना यांना 10 वर्ष त्यांनी पगार दिला नाही आणि आज एक दिवस अचानक त्याचा भाचा आणि तो येऊन यांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. यांनी ज्या पैसे मागितले तर यांना शिवीगाळ, जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्या महिलेवर कुठेही हात लावून लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तन या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे. जे जनतेचे रक्षक म्हणून काम करतात, पोलीस अधिकारी म्हणून काम करतात, त्यांनी जर असं कृत्य केलं तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे. तर दलित महासंघ अशी मागणी या आंदोलनातून करत आहे. या कुटुंबाला त्यांचे संपूर्ण पैसे 5,000 रुपये महिन्याप्रमाणे मिळाले पाहिजेत आणि त्याच्यावरती हा अॅट्रॉसिटीचा जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दलित महासंघ या कुटुंबाच्या बरोबर राहील अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती शाखा शिरूर यांच्या वतीनं शिरूर तालुक्यातील शिक्षक बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिरूरमधील जिल्हा परिषद शाळा बाबुळसर बुद्रुक या शाळेला विविध स्तरावरील 33 पुरस्कारानं गौरवण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा शिरूर यांच्या वतीनं शिरूर तालुक्यातील शिक्षक बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, अशी माहिती तालुका अध्यक्ष सतीश नागवडे यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा बाबुळसर बुद्रुक यांना आदर्श शिक्षक 25 पुरस्कार, आदर्श केंद्रप्रमुख 4, विशेष कार्यकर्ता 3 पुरस्कार याप्रमाणे 33 पुरस्कारांचं वितरण, मानपत्र आणि प्रेरणादायी पुस्तक देऊन गौरवण्यात आलंय. पुरस्कार सोहळा आचार्य भवन शिरूर इथे शनिवारी 27 ऑक्टोबर रोजी पार पडलाय. या पुरस्कारांचं वितरण उदय शिंदे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, नाना जोशी राज्यनेते यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान हे पुरस्कार पुढील प्रमाणे: किसन टुंदा आंबवणे, कल्याणी जवळकर करंदी, सुखदेव सातकर निमगाव म्हाळुंगी, सीमा कुंभार टाकळी भीमा, कल्पना जगताप तळेगाव, अप्पासाहेब गेंद बुरुंजवाडी, किरण खैरे पराडमळा, पाटीलबुवा डफळ पिंपळवाडी, सुरेश खैरे खैरेनगर, नीता वाबळे रामलिंग, बालाजी पोलकमवाड कावळे विहीर, कविता देशमुख टेमघर पुनर्वसन, दत्तात्रय गडदरे ढोक सांगवी, नंदा खंडगळे नगरपालिका शाळा, राजर्षी मोटे सविंदने, दत्तात्रय जगताप लाखेवाडी, जनाजी नाईक होनेवाडी, बिभीषण गांजे दाभाडेमळा, शामराव जगताप शेलारमळा, ज्ञानेश्वर कुंभार चिंचणी, संगीता लवांडे न्हावरे, मीनाक्षी रसाळ निमोणे, अप्पासाहेब संकपाळ मांडवगण, रविराज ठोंबरे तुकाईमळा, अजित रणसिंग म्हसोबावाडी, सविता दणाणे दर्यापट. केंद्रप्रमुख पुरस्कार महादेव बाजारे जांबूत, रामदास बोरुडे मलठण, रमेश शेलार वडगाव रासाई, सुनील घुमरे तांदळी. आदर्श कार्यकर्ता पुरस्कार बाळासाहेब आसवले, चेअरमन शिक्षक सोसायटी बाबासाहेब पवार आणि आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रवीण गायकवाड यांना, तर आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा बाबुळसर बुद्रुक यांना देण्यात आलाय. शिक्षक समितीच्या माध्यमामधनं शिक्षण क्षेत्रामधील चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात, असं प्रतिपादन शरद निंबाळकर यांनी केलंय. पत्राव कांदळकर शिक्षक समितीचं संपर्क प्रमुख शिरूर तालुका या नात्याने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. नुकताच या ठिकाणी शिरूर या ठिकाणी आचार्य भवन या स्थळावर गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला. तालुक्यात 25 केंद्र आहे. 25 केंद्रामधून 25 शिक्षक, त्याचप्रमाणे नगरपालिकेमधनं 1 शिक्षक, त्याचप्रमाणे 4 केंद्रप्रमुख आणि विशेष 3 प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीपासून आम्ही हे पुरस्कार चालू केलेले आहेत आणि हे पुरस्कार चालू करण्याचा आमचा हेतू जो आहे, निश्चितपणाने शिक्षकांना मोटिवेशन मिळावं हा हेतू आहे. शिक्षक समितीचं काम जिल्ह्यामध्ये अतिशय आदर्श प्रकारचं आहे. आम्ही दिवाळीमध्ये एक प्रकल्प राबवणार आहोत. वेल्हे तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये कातकरी समाजाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी खाऊ वाटप असेल, पुस्तक वाटप असेल किंवा इतर आवश्यक गोष्टी ज्या आहेत, असा एक उपक्रम आमचे नेते नाना जोशी आणि आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत. हा कार्यक्रम संपन्न करत असताना राज्याचे अध्यक्ष उदयजी पाटील, त्याचप्रमाणे राजेंद्र कुंजीर, त्याचप्रमाणे नाना जोशी, माळवतकर पाटील, त्याचप्रमाणे तालुक्यामधनं मानसिंग वाकडे, जिल्हा कोषाध्यक्ष अविनाश चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष शरदराव निंबाळकर, विभागीय उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सतीश नागवडे, तालुक्याच्या समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विविध आमच्या सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब आसवले, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या रेखाताई लंगे या ठिकाणी उपस्थित होत्या. निश्चितप्रमाणे समितीची भूमिका जी आहे ही सर्व संघटनांमध्ये सर्वसमावेशकपणे आणि एक चांगलं वातावरण ठेवून एक समन्वयाची भूमिका समितीने घेतलेली आहे आणि लवकरच समितीची संख्या वाढते आहे. आमच्या सोसायटीमध्ये सत्ता स्थापन करत असताना पदवीधर शिक्षक संघटना ही देखील आमच्याबरोबर काम करत आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 संघटनांमध्ये वातावरण आहे. इतरही संघटनांना आम्ही विश्वासामध्ये घेतलं, त्यांना निमंत्रित केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे. धन्यवाद. यावेळी प्रास्ताविक सतीश नागवडे यांनी केलंय, तर सूत्रसंचालन संपत कांदळकर यांनी केलंय आणि आभार सुरेश शिवळे यांनी मानलेत. या कार्यक्रमाचं नियोजन सखाराम फराटे, लहू चव्हाण,
प्रकाश पोटे, प्रकाश नरवडे, विश्वास साकोरे आणि चेअरमन बाळासाहेब अस्वले आणि शिक्षक समिती शिरूरच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. कर देण्यात आला त्याबद्दल काय वाटतंय? खरं तर खूप आनंद होतोय. मी राजश्री अरुण कुमार मोठे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सविंदने, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. खरं तर शिक्षण ही एक सेवा आहे, शिक्षण एक तप आहे आणि हे करत असताना आपल्या चांगल्या कामावर जर कुणी प्रोत्साहनाची थाप देत असेल, कौतुकाची थाप देत असेल तर निश्चितच आपल्याला चांगलं वाटेल. शिक्षक समितीने आमचा जो सोहळा केला किंवा आमच्या चांगल्या कार्याला जी दाद दिली म्हणून शिक्षण समितीचे मी मनापासून आभार मानते. त्यांचं हे कार्य, त्यांचं हे काम, असंच माझं काम सतत पुढे राहावं म्हणून हा सत्कार माझा नेहमीच मला प्रोत्साहन देत राहील. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानते की ज्यांनी मला सतत चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली. पुन्हा एकदा शिक्षण समितीचे मी मनापासून आभार मानते. त्यांची ही थाप निश्चितच मला पुढे चांगलं कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? मी विभीषण ज्ञानदेवगान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडेमाळा, तालुका शिरूर. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा शिरूर आयोजित छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आचार्य भवन शिरूर या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे. गुणवत्तेची आणि गुणवंतांची खाण असला हा शिरूर तालुका. स्कॉलरशिपमुळे ज्या तालुक्याची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली त्या तालुक्यामध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडतोय. धर्मवीर संभाजीराजेंच्या नावाने हा पुरस्कार असल्यामुळे या पुरस्काराची उंची नक्कीच जास्त आहे. आपल्याच बांधवांनी केलेला हा सत्कार असल्यामुळे आनंद होणं साहजिकच आहे. या पुरस्कारामुळे आनंद तर झालाच, पण येथून पुढेही शाळेवर काम करण्यासाठी एक आत्मविश्वास, स्फूर्ती, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यामुळे या ठिकाणी मिळाली. कार्यक्रमाचं नियोजन खूप नीटनेटकं आणि सुंदर होतं. सर्व संघटनांचे पदाधिकारी, राज्याचे नेते त्या निमित्ताने तालुक्यामध्ये आले. सर्व गुणीजनांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली. त्याबद्दल मी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो. अरुणकुमार मोटे सह कॅमेरामन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी या देखील रस्त्यावरती उतरल्या. मागणी मान्य न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामधील मानोरा इथे शिवसेनेच्या वतीनं दुष्काळ घोषित करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार भावनाताई गवळी, माजी आमदार प्रकाशदादा डहाके, रवी पवार, इंदल भोला राठोड यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी इथे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्यानं मानोरा तालुका दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे घायाळ झालाय. मानोरा तालुका हा दुष्काळी जाहीर होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल असा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिलाय. जनावरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान होते आहे, शेती उद्ध्वस्त होते आहे आणि त्या शेतीला मोबदला म्हणून किंवा तार फिनिशिंगसाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्यांना तात्काळ मोबदला द्यावा. प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झाले होते 2 तालुके, रिसोड आणि कारंजा. नंतर कारंजा वगळण्यात आलं. त्यासाठी पालकमंत्र्याकडून अशी काही अधिकृत मागणी रिक्वायरमेंट केली आहे का असं तुमच्याकडून? नाही, आता या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने ही मागणी करतो आहोत आणि शेवटी हा निर्णय जो आहे तो सरकारला घ्यायचा आहे. मी या ठिकाणी विशेष करून अपेक्षा करेल की पालकमंत्री महोदयांनी सुद्धा या विषयावर लक्ष घालावं आणि या संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जे तालुके वगळले गेले असतील, यवतमाळ असेल, वाशिम असेल, त्यावर ते लक्ष घालावं आणि तो विषय आमचे पालक म्हणून त्यांनी सरकार दरबारी मांडावा ही सुद्धा. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे
जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्याजवळ आळंदीमध्ये एका विवाहितेवरती सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण असल्यामुळे या व्यावसायिकाच्या पत्नीवरती दोघांनी बलात्कार केलाय. यामध्ये आळंदी पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक केली आहे. पुण्याजवळ आळंदीमध्ये एका विवाहितेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण असल्यामुळे त्याच्या पत्नीवरती दोघांनी बलात्कार केलाय. या प्रकरणी सद्दाम अब्दुल बारी हुसेन, सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सचिन अशोक गावडे, आकाश अनिल जरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नशीब मुबारक अली यांचा आळंदीमध्ये भंगारचा व्यवसाय. त्यांचा आळंदीमधल्याच एका भंगार व्यावसायिकाशी वाद होता. त्याचाच राग मनामध्ये धरून या दोघांनी सचिन अशोक गावडे आणि आकाश अनिल जरकर यांच्याशी संगनमत केलं. त्या दोघांनी भंगार व्यावसायिकाला विश्वासात घेतलं आणि त्यानंतर पत्नीला नातेवाईकांकडे सोडतो असं सांगून तिला घेऊन गेले. त्यानंतर एका पडक्या घरामध्ये चाकूचा धाक दाखवून सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नशीब मुबारक अली या दोघांनी तिच्यावरती बलात्कार केलाय. दरम्यान आळंदी पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक केली आहे. हे पहा, आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धानोरे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी परप्रांतीय यूपीचे लोक राहतात, असे भंगार फेरीवाले म्हणून काम करतात. त्या ठिकाणी एक उत्तर प्रदेश परराज्यातील महिला तिच्या पतीसह राहण्यात आहे आणि 26 तारखेला ते जे पती आणि ते परप्रांतीय मुलगा सद्दाम म्हणून त्याची भंगाराच्या व्यवसायावरून भांडणं झाली होती आणि त्या भांडणामधून तिच्या पतीला जो सद्दाम आहे जो मारण्यासाठी टपलेला होता. त्यामुळे ते त्या पीडित महिलेचा जो पती आहे त्याने त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी आणि त्याचे इतर 2 फेरीवाले यांना एका त्या रूममध्ये झोपण्यास सांगून तो ह्या सद्दामच्या भीतीने बाहेर निघून गेला होता. आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पूर्वीचा जो सद्दाम आहे त्यांनी त्या स्थानिक 2 लोकांना, सद्दाम आणि त्याचा मित्र यांना बोलवून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या स्थानिक जे 2 तरुण आहेत आरोपी ह्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी ज्या व्यक्तीची भांडणं झाली होती ते बाई राहते आणि ती बाहेरची आहे, ती अशीच आहे. त्यांना बोलून घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी जाऊन त्या चाकूचा दाखवून ज्या रूममध्ये राहत होते 4 जण झोपले होते ते पीडित महिला आणि त्या पीडित महिलेचं दीर आणि तो 2 तिथून चाकूचा दाग दाखवून खाली बोलवून घेतलं आणि तू इथं का झोपलीस मुलांच्या मध्ये, तुला आम्ही सुरक्षित ठिकाणी झोपाई नेतो तुझ्या नंदेगड, असं बसून गाडीवर बसून नेलं. आणि धानोरीच्या त्या शाळा आहे पडीक शाळा जुनी, त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या तिथं त्या 2 लोकांनी जे स्थानिक तरुण आहेत त्या 2 लोकांनी त्याच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे. त्यापैकी त्याला मदत करणारे जो परप्रांतीय आहेत जे त्या पीडित महिलेच्या आणि तिच्या नवऱ्याचे ओळखीचे ते 2 आरोपी सद्दाम आणि सलमान, तसेच जे स्थानिक जे 2 तरुण आहेत त्यांना पोलिसांच्या मदतीने तपास करून शोध घेतलेला आहे. कारण पीडित महिला त्याला ओळखत नव्हती त्या बाहेरच्या लोकांना, पण ह्यांच्या मदतीने त्यांची नावं निष्पन्न करून काल त्यांना 4 आरोपींना अटक केलेली आहे. या घटनेमध्ये सर फक्त 4 आरोपी आहेत का अजून आहेत? नाही, 4 आरोपी आहेत. कारण त्यामध्ये फक्त 4 आरोपी आहेत. 2 परप्रांतीय आहेत की जे फिर्यादीच्या पतीशी आणि फिर्यादीची ओळखीचे आहेत आणि 2 स्थानिक आहेत. ह्यांनी जी पूर्वीचा त्या भांडणं होते त्याच्यामुळं की ह्याला काहीतरी शिक्षा घडवायची ह्या कारणातून त्याला स्थानिक तरुणांना हाताशी धरून
हे कृत्य केलेलं आहे. आळंदी पोलीस स्थानक हे नव्यानं सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येत आहे. बलात्काराच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड काही दिवसांपूर्वी हादरलाय. असं असताना आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ह्या घटना घडल्या, त्यामुळे पोलिसांच्या समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आवाहन असणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. जयाद्री भूमीमध्ये शीघ्रकवी शाहीर सनगभाऊ यांचा 170वा शाहीर लोककला महोत्सव स्मृती उत्सव शाहीर सनगभाऊ स्मृती मंच मंडळाने साजरा केला. 18 पगड जातींच्या गावामध्ये सातत्यानं लोककलेचा सन्मान इथे करण्यात येतोय. महाराष्ट्राच्या मातीमधील ऐतिहासिक राजरजवाडे सरदारांनी राजश्रय दिलेली साहित्यिक शाहिरांनी जोपासलेली शाहिरी लोककला परंपरा ही डीजे आणि पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीमध्ये हरवू लागली आहे. ज्या शाहीर आणि लोककला माध्यमांमधनं स्वातंत्र्य इतिहासाची जनजागृती करून महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य राखलं गेलंय, अशा महान शाहिरी कलेचा आता विसर पडू लागलाय. परंतु 18 पगड जाती धर्माचे सामाजिक ऐक्याची परंपरा जतन करून ठेवणाऱ्या जेजुरीकरांनी आजही शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांचा 170वा शाहिरी लोककला महोत्सव सातत्यानं साजरा केलाय. दोनशे वर्षांपूर्वी आपल्या शाहिरी कवण साहित्य कला प्रतिभेनं भूपाळी लावणी सारखा मराठमोळा सांस्कृतिक आणि ठेवा त्यांनी अजरामर केला. त्या शीघ्रकवी सगनभाऊ यांचा स्मृती उत्सव शाहीर सगनभाऊ स्मृती मंच या मंडळाने साजरा केला. यंदाच्या 170व्या महोत्सवामध्ये लोककला क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या लोककलावंतांचा शाहीर सगनभाऊ स्मृती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. यापूर्वी देखील या मंचकावरती नामांकित मराठी कलाकार, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, नृत्य कलाकार यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री मधु कांबीकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा समावेश होतो. यंदा 2 दिवस साजऱ्या झालेल्या या उत्सवामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वनाथ देवकाते, जेजुरी नगर अध्यक्षा वीणा सोनवणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश निकुडे यांच्या शुभ हस्ते शाहीर अमोल पांढरे, प्रख्यात टीव्ही मालिका लेखक संतोष पवार आणि द्वितीय दिनी श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त संदीप जगताप आणि नगरसेवक ND जगताप यांच्या शुभ हस्ते नृत्य कलाकार योगेश देशमुख आणि जुन्या पिढीमधील रंगकर्मी भोसले यांना शाहीर सगनभाऊ स्मृती या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात. शाहीर सगनभाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील तमाम लोककलावंत येऊन या खंडेरायाच्या नगरीमध्ये शाहीर सगनभाऊंच्या समोर आपली कलेची हजेरी सादर करून त्यांना आदरांजली वाहत असतात आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असतो. आणि हा माझा मित्र अमोल पांढरे. नमस्कार. आज एकत्र उभं राहून मुलाखत देताना खूप आनंद होतोय, कारण ह्या क्षेत्रातली आमच्या म्हणजे कला क्षेत्रातली सुरुवात देखील एकत्र झाली 1996 साली आणि आज 2018 या दिवशी आज आम्हाला 2018मध्ये पुरस्कारही एकत्र मिळाला आहे. आणि तो पुरस्कार म्हणजे सगनभाऊंचा नावाने दिला जाणारा पुरस्कार. शीघ्रकवी ज्यांना ओळखलं जातं त्यांची आज 170वी पुण्यतिथी या जेजुरीमध्ये होती आणि खंडोबाच्या आशीर्वादाने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सगनभाऊंविषयी खूप कलाकारांना कमी माहिती, पण जेव्हा
अमोलसारखा गायक आणि संगीतकार असताना आणि मी दिग्दर्शक, मी डान्सर पण आहे, तर आज त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढल्यात. तर सगन भाऊंविषयीचे जे काव्य आहे, त्यांची जी माहिती आहे ती आम्ही आत्ताच्या पिढीला द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, कारण ती आमची जबाबदारी वाढलेली. पुरस्कार घेताना खूप बरं वाटतं आणि तो मिळाल्यानंतर जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढत असतात. तर ती जबाबदारी अमोल आपल्यावर आहे की आपण सगन भाऊंची जी काव्य आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवायची, नवीन पिढीला ती माहिती करून द्यायची. आत्ताची जी वेगवेगळी गाणी आलीत त्या गाण्यांच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोहोचणं खूप अवघड झाले, पण ते अवघड असताना देखील सगन भाऊंचे जी काव्य आहेत, जी त्यांच्या रचना आहेत वेगवेगळ्या, की त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि ते खूप प्रसिद्ध व्हाव्यात, ही आमची वैयक्तिक जबाबदारी. शाहीर सगन भाऊ यांची पुण्यतिथी साजरी करत असताना भरपूर अडचणी येत असतात. ही 117वी पुण्यतिथी साजरी करत असताना आम्हाला जुनी परंपरा आम्ही जोपासत असताना कलेच्या माध्यमातून कलेचे ओळख सगळ्या नवीन पिढीला व्हावी हा आमचा मानस आहे. परंतु सध्याची परिस्थिती आणि खर्चाचं बजेट पाहता भरपूर त्रास होत आहे आम्हाला. तरी पण आम्ही पुढच्या पिढीला या कलेची माहिती व्हावी आणि पुढं चालू राहावं सतत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सगन भाऊचे सर्व कार्यकर्ते सर्व मंडळ हे यापुढेही असंच काम करत राहणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा खर्च आहे त्याचे पाठपुरावा करून लोकवर्गणीतनं हा कार्यक्रम आम्ही गेली 5 वर्ष श्री सगन भाऊ स्मृती मंचाचं या मंचावरती मोठमोठे कलावंत आणण्याचं काम आमचे हे सगन भाऊ स्मृती मंच करते, त्याचा आनंद आहे. ते अध्यक्षपद मला लाभले याच्याबद्दल मी फार समाधानी आणि आनंदी आहे. या प्रसंगी जेजुरी पालिका, सर्व नगरसेवक, सर्व क्षेत्रामधील मान्यवर इथे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन मोरे, बेलसरे, लाखे, मोहोरकर, बारभाई, जावळकर, कुडाळकर, लोंढे, कुदळे यांनी केलंय. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे मोठी दयनीय अवस्था, सुविधांचा मोठा अभाव, सत्ताधाऱ्यांचं होतंय दुर्लक्ष. बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या चौघांवरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मातंग समाजाच्या शेंडगे कुटुंबियास जीव मारण्याची धमकी, तक्रार करून देखील कारवाई मात्र शून्य, त्यामुळे दलित महासंघाच्या वतीनं उपोषण सुरू. आणि आळंदीमध्ये विवाहितेवरती सामूहिक बलात्कार, तात्काळ चौघांना पोलिसांनी केलं अटक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास.